Yes, good evening, all. Good evening, Rashmi. Let us wait for one more minute to let others join. Just say hi, those who have joined the session. Hello, Jagjit Singh. Say hi, those who have joined the session. हे मला कळेल कोणी कोणी सेशन जॉईन केलाय. हॅलो मिताली, अथर्व, सिद्धार्थ, गायत्री, नियती, नुपुर, आदित्य, वैष्णवी, सायली, काटकर, आर्या, साक्षी, हेमलता पवार, फणसळकर, जगजीत. हॅलो. आता हँडरेज हा ऑप्शन वापरू नका, कारण मी माईक कनेक्ट केला ना, त्यामुळे माझा आवाजच येणार नाही मग तुम्हाला. या हॅलो मैत्री. सो होप एम आय ऑडिबल टू यू ऑल. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय आणि स्क्रीन पूर्ण दिसतेय. येस, ओके. चलो, लेट अस स्टार्ट नाउ. युनिट नंबर 4 फॉर ऑल, अँड दॅट इज वेक्टर डिफरन्सिएशन. मोस्ट इम्पॉर्टंट युनिट, सगळ्यांना फार महत्वाचं युनिट आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल आणि ईएनटीसी आहे त्यांना तर हे लागणारच आहे. तुम्हाला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स म्हणून सब्जेक्ट आहे का रे ईएनटीसी ला सब्जेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स? या सेमला आहे का पुढच्या सेमला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा सब्जेक्ट या सेमला आहे का पुढच्या सेमला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा सब्जेक्ट आता नाहीये. हा, म्हणजे पुढच्या दिस सेम. ओके, येस, चेक करा. नेक्स्ट सेम काही नाही, या सेम असेल काही नाही. नेक्स्ट इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स बघा. हा तो सब्जेक्ट ना, त्याला पूर्वी M4 म्हणायचे. त्याला पूर्वी M4 म्हणायचे. बट दॅट इज कंपल्सरी सब्जेक्ट आणि ते सगळं व्हेक्टर आहे. लक्षात घ्या, दॅट इज व्हेक्टर डायनामिक्स. रिमेंबर, दॅट इज कॉल्ड एज व्हेक्टर डायनामिक्स. व्हेक्टर डिफरन्सिएशन मध्ये आणि व्हेक्टर इंटिग्रेशन मधली प्रत्येक प्रॉपर्टी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये वापरायचे. सगळ्यात महत्वाचा आणि कोर सब्जेक्ट आहे, म्हणून हा टॉपिक तुम्हाला फार महत्वाचा आहे. मी फक्त म्हणतोय M3 चे मार्क मिळवण्यासाठी नाही, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स येण्यासाठी तुम्हाला हा लागेल. ओके, फक्त M3 ला मार्क मिळवण्यासाठी याचा अभ्यास करायचा नाहीये, तर तुम्हाला पुढच्या सेमला कंपल्सरी लागणार आहे, कारण ही तुमची ब्रँचशी रिलेटेड सब्जेक्ट आहे, वेक्टर डिफरन्सिएशन. ओके, पहा कसं करायचं. बिफोर आय स्टार्ट वेक्टर डिफरन्सिएशन, आय विल स्टार्ट विथ समथिंग डिफरंट, अँड दॅट इज वेक्टर अल्जेब्रा. ओके, बेसिक्सने सुरू करतो मी, म्हणजे सगळं क्लिअर होऊन जाईल. तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही क्लिअर होतील. वेक्टर अल्जेब्रा. Okay, vector algebra, we'll start with the basics, and that is vector algebra. Remember, we'll start with the basic, and that is vector algebra. आपण वेक्टर अल्जेब्रा ने सुरुवात करणार आहोत. येस, वेक्टर अल्जेब्रा मध्ये काय काय येतात तर सगळ्या प्रकारची बेसिक प्रोडक्ट्स येतात. करेक्ट. टोटल 2 प्रोडक्ट्स होते. 3 प्रोडक्ट तुम्ही 11-12 मध्ये बघितली आहेत. आणखी 2 ऍड ऑन प्रोडक्ट आहेत, ती आपल्याला सगळी बघायची आणि मग डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले बघायचे, विच इज वेक्टर डायनामिक्स. रिमेंबर दिस वन. कसं करायचंय बघा, फक्त लक्ष द्यायचंय, लिहू नका, जस्ट कॉन्सन्ट्रेट. थिअरी महत्वाची आहे. येस, सो फर्स्ट पार्ट इज, आपण ए पार्ट घेऊया, डॉट प्रोडक्ट. डॉटला आणखी एक शब्द आहे स्केलार प्रोडक्ट. डॉटला आणखी एक शब्द आहे स्केलार प्रोडक्ट. रिमेंबर दिस वन. सो डॉट मीन्स स्केलार प्रोडक्ट. ओके, या स्केलार प्रोडक्ट मध्ये काय काय करायचं बघा. डॉट म्हणजे स्केलार प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ओके, सो फर्स्ट पार्ट यात आपल्याला लागणार आहे डेफिनिशन, आणि सेकंड पार्ट यात लागणार आहे आपल्याला प्रॉपर्टीज. फार महत्वाचं आहे. फर्स्ट पार्ट डेफिनिशन अँड सेकंड पार्ट लागणार आहे प्रॉपर्टीज. पहा, ही रिव्हिजन आहे, हे पूर्वी तुम्हाला झालेलं आहे, पण तरी सुद्धा आता आपण फिक्स करतोय की परत हे करावं तुम्हाला लागणार नाही. डेफिनिशन बघा, आठवतंय का बघा तुम्हाला, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. बरोबर ना? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. आठवतंय का सगळ्यांना? थिटा इज अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. करेक्ट. याच्यावरून तुम्हाला कॉस थिटा लिहिता येतो. कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. बरोबर ना? कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी. दॅट्स व्हॉट कॉस थिटा वी हॅव. करेक्ट. येस. प्रॉपर्टी नंबर 1, तुम्हाला या प्रॉपर्टीज आठवतात का बघा. प्रॉपर्टी नंबर 1, सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. मला सांगा, या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? कॅन यू टेल मी व्हॉट वी कॉल दिस ऍज विच प्रॉपर्टी? या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो सांगा मला. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार, या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो सांगा पटकन. माहितीये की नाही? कम्युटेटिव्हिटी. दॅट्स करेक्ट आदित्य. दिस इज कॉल्ड एज कम्युटेटिव्हिटी. सो असं लिहू शकतो आपण, डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज कम्युटेटिव्ह. रिमेंबर दिस वन. डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज कम्युटेटिव्ह. सो इथे एरोच्या अगेन्स्ट लिहायचंय, डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज कम्युटेटिव्ह. आन्सर द्यायचंय सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना येते त्यांनी आन्सर पटपट द्यायचंय. ओके, चेक. नेक्स्ट वन. पुढचं बघा आता मी काय लिहितोय.
लक्षात घ्या, ए बार डॉट ए बार असेल तर काय येईल आन्सर? ए बार डॉट ए बार इज ए इंटू ए, करेक्ट ना? ए बार डॉट ए बार म्हणजे ए इंटू ए येईल, म्हणजेच ए स्क्वेअर येईल. लक्षात ठेवा, ए स्क्वेअर म्हणजेच काय? तर मॉड ऑफ ए बार स्क्वेअर येणार. ए स्क्वेअर म्हणजेच काय? मॉड ऑफ ए बार स्क्वेअर येईल. 1 नाही येणार. आपण युनिट वेक्टर घेत नाहीये, आपण काय घेतोय? वेक्टर्स देमसेल्व्स घेतोय, त्यामुळे 1 येणार नाही. पहा, लक्षात घ्या. नंबर 3 पुढे पहा सगळ्यांनी, आता लक्ष द्या सगळ्यांनी. इफ, चेक दिस, इफ ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार देन थीटा विल बी 90, करेक्ट ना? इफ ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार थीटा विल बी 90. मग मला सांगा ए बार डॉट बी बार काय येईल? थीटा 90 असेल तर ए बार डॉट बी बार काय येईल? कॅन वी पुट दिस व्हॅल्यू हिअर? येस, इथे टाका कॉस 90 0, 0 इंटू एनिथिंग 0. सो लक्षात ठेवा, जर वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट काय तर 0 येतं. करेक्ट. चेक नेक्स्ट. नंबर 4, फक्त लक्ष द्या, लिहू नका आधी. इफ ए बार इज पॅरलल टू बी बार, म्हणजे थीटा 0 आहे. ए बार पॅरलल टू बी बार असेल तर थीटा काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे ए बार डॉट बी बार काय येणार सांगा मला? सांगा ए बार डॉट बी बार काय येईल जर थीटा 0 टाकला तर? थीटा 0 टाकला तर ए बार डॉट बी बार काय येणार आहे? येस, सांगा पटपन. थीटा 0 टाकला तर ए बार डॉट बी बार काय येणार? ए बी. दॅट्स करेक्ट, दॅट्स ए बी. करेक्ट. कारण इथे 0 टाकणार आहे, कॉस 0 1, म्हणजे ए बार डॉट बी बार काय येणार आहे? ए बी येणार आहे. करेक्ट. नंबर 5, आता तुम्हाला माहिती असेल तर नीट बघा. चेक दिस. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप. याची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा? व्हॉट इज दिस व्हॅल्यू? 1 असणार आहे. का? कारण सेम वेक्टर्स आहेत ना. सेम वेक्टर्स असतील तर इथेच येणार ना ते आय डॉट आय, म्हणजे 1 इंटू 1 1. जर सेम वेक्टर्स असतील तर त्यांच्यातला अँगल 0 असेल, म्हणजे याच मध्ये टाकता येईल. तुम्हाला आठवत असेल तर आय कॅप म्हणजे वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप म्हणजे वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस, के कॅप म्हणजे वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस. आता समजा असं असेल बघा, आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप अँड के कॅप डॉट आय कॅप, हे काय येणार सांगा मला? व्हॉट इज दिस? आय डॉट जे, जे डॉट के अँड के डॉट आय. 0. का? कारण ही परपेंडिक्युलर आहेत. आय म्हणजे एक्स ऍक्सिस, जे म्हणजे वाय ऍक्सिस. इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देयर डॉट प्रोडक्ट इज व्हॉट? 0. पुढे बघा, आता नंबर लक्ष द्या सगळ्यांनी. नंबर 6, माझ्याकडे ए बार आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप, आणि बी बार आहे B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. करेक्ट. आणि मला या दोघांचं डॉट प्रोडक्ट करायचंय, म्हणजे येणार आहे ए बार डॉट बी बार. करेक्ट. मला सांगा ए बार डॉट बी बार कसं काढणार आहे आपण? येस, कॅन यू टेल मी? डॉट प्रोडक्ट ना, डायरेक्ट करून बघूया आपण. आय डॉट आय चालेल, आय डॉट आय 1 येतं, म्हणजे A1 B1 येईल. आय डॉट जे 0 आपण आता काढलंय. आय डॉट के 0 आहे. करेक्ट. म्हणजे ही 2 निघून गेली. मग जे डॉट आय 0, जे डॉट जे पॉसिबल आहे, म्हणजे A2 B2 येईल. के डॉट जे डॉट के 0, के डॉट आय 0, के डॉट जे 0, के डॉट के पॉसिबल आहे, म्हणजे A3 B3. सगळ्यांना ही 6 प्रॉपर्टी समजली? सगळ्यांना ही 6 प्रॉपर्टी समजली का? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस 6th प्रॉपर्टी? येस, व्हेरी गुड. पुढे बघा, आता पुढचे बघूया आपण बी पार्ट. अँड बी पार्ट इज वेक्टर प्रोडक्ट. बी पार्ट इज वेक्टर, दॅट मीन्स क्रॉस प्रोडक्ट. वेक्टर दॅट मीन्स क्रॉस प्रोडक्ट. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, वेक्टर मीन्स क्रॉस प्रोडक्ट. दोन्ही एकदम लिहायला मी तुम्हाला वेळ देतो. पहा, हे बेसिक आहे पण फार महत्वाचं आहे. ओके, सो विल स्टार्ट विथ डेफिनेशन अँड देन प्रॉपर्टीज. डेफिनेशन अँड देन प्रॉपर्टीज. ओके, पहा कसं करायचंय, लक्ष द्या सगळ्यांनी आता फक्त. सो तुम्हाला आठवत असेल तर डेफिनेशन आहे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा एन कॅप. करेक्ट ना? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा एन कॅप. मग एन कॅप म्हणजे काय? तर एन कॅप आहे युनिट वेक्टर. मी परत सांगतोय, एन कॅप आहे युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ ए बार अँड बी बार. म्हणजे काय? समजा लक्षात घ्या, ही 2 बोट आहेत ना, हे ए बार आणि बी बार आहेत बघा. हे ए बार आहे आणि हे बी बार आहे. तर एन कॅप कसं असणार? परपेंडिक्युलर टू देअर सरफेस. दिस इज ए बार, दिस इज बी बार, देन एन कॅप इज परपेंडिक्युलर टू देअर सरफेस. जे प्लेन ए बार आणि बी बार आहे त्याला ते परपेंडिक्युलर असणार आहे. पुढे बघा प्रॉपर्टीज. प्रॉपर्टी नंबर 1,
चेक करा प्रॉपर्टी नंबर 1. आपण सेम प्रॉपर्टीज वापरणार आहे. मी काय म्हणतो लिहितोय बघा. ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार म्हणजे कम्युटेटिव्ह नाही. मग काय आहे तर तुमच्या लक्षात असेल तर ए बार क्रॉस बी बार म्हणजेच मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार. लक्षात ठेवा म्हणजेच काय मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार हे लक्षात घ्या. मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार असणार आहे. चेक नेक्स्ट. पुढे बघा नंबर 2. नंबर 2 इज आता परपेंडिक्युलर आणि पॅरलल या दोन्ही गोष्टी घेऊया आपण. परपेंडिक्युलर आणि पॅरलल. सो इफ ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार थीटा इज इक्वल टू 90. थीटा इज इक्वल टू 90. टाका थीटा 90. आता जर थीटा 90 टाकला इथे तर साइन 90 काय येणार 1. म्हणजे काय येणार आहे आन्सर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी एन कॅप. वाय थीटा इज 90 साइन 90 1. Check next. Number 3. If A bar is parallel to B bar, theta is 0. टाका आणि सांगा मला काय येईल. If you put theta 0 here, सांगा पटकन. If you put theta 0 here, what you will get? Quickly सांगा. Yes, 0 येईल. Why? Sin 0 is 0. So A bar cross B bar काय आलं 0 आलं. Yes. आता नीट बघा आणि सांगा मला. What is I cap cross I cap? J cap cross J cap? के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू सांगा मला रे काय येईल. आय क्रॉस आय जे क्रॉस जे आणि के क्रॉस के 0. वाय क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर्स इज 0. का कारण सेम वेक्टर्स म्हणजे अँगल 0. मग मी इथे ऍड ऑन पॉइंट असा एक बॉक्स मध्ये लिहू का रे. ए बार क्रॉस ए बार इज इक्वल टू 0. याला तुम्ही लक्षात काय ठेवणार क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर्स इज 0 आणि इकडे डॉट प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर्स काय तर बघा त्याचा स्क्वेअर येतो. करेक्ट. पुढे बघा नंबर 5 किंवा यातच मी लिहितो. मी काय लिहितोय बघा आय कॅप क्रॉस जे कॅप जे कॅप क्रॉस के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू सांगा व्हॉट इज आय क्रॉस जे. सांगा व्हॉट इज आय क्रॉस जे. के. करेक्ट. जे क्रॉस के इज आय के क्रॉस आय इज जे. तुम्हाला आठवत असेल तर हे असं तुम्ही काहीतरी केलं होतं 12वीत. आठवतंय का. आठवतंय का तुम्ही असं काहीतरी केलं होतं आणि मग डायरेक्शन रिव्हर्स केली तर काय होतं रे. डायरेक्शन रिव्हर्स केली तर काय होतं. कॅन यू टेल मी व्हॉट इफ डायरेक्शन इज रिव्हर्स्ड. व्हॉट इफ डायरेक्शन इज रिव्हर्स्ड. निगेटिव्ह. करेक्ट. डायरेक्शन रिव्हर्स केली तर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. ओके. येस. आम्ही थोडा कॅमेरा अजून शिफ्ट करतो म्हणजे तुम्हाला वरचा भागही दिसेल. मला वाटतं आता वरचा भाग दिसत नव्हता. एक 2 मिनिटं थांबा फक्त. मी कॅमेरा शिफ्ट करतो म्हणजे वरचा भाग दिसेल. मी व्हिडिओ तोपर्यंत पॉज करतो. Yes, I think resumed now. Check करा नीट. Now upper part is visible. I think upper part is visible now. Yeah. Yes. अजून एक प्रॉपर्टी शिल्लक आहे. Have you shown that property also and that is property number 5. बघा property number 5 काय आहे? If you remember this one. Its A bar cross B bar is mathematically a determinant I, J, K, A1, A2, A3, B1, B2 and B3.
So that's a mathematically a determinant. That is mathematically a determinant. Remember this one, A cross B. So these are properties of vector, that means cross product, and dot product, that means scalar product, which is also called as inner product. सगळ्यांना प्रॉपर्टीज समजल्यात का? सगळ्यांना प्रॉपर्टीज समजल्यात का? येस, म्हणजे मी कॅमेरा शिफ्ट करेन आणि नाऊ यू कॅन राईट. येस, ओके. Yes, I will shift camera slightly to the left. Yes, now you can start writing this all. Now you can start writing this all. Yeah, I will rearrange. And now check. या लिहून झालं की सांगा मला.
हे लिहून झालं की सांगा मला. या मी कॅमेरा थोडा राईटला शिफ्ट करतो. या सगळ्यांचं झालं लिहून. या टेल मी क्विकली so that we'll move to next part. Yes. Number C. Number C is scalar triple product. Number 3 is, that means C is a scalar triple product. Check this now. And this is also called as STP or box product. This is in short called as STP or box product. Remember this one. हे तुम्हाला 12th मध्ये झालेलं आहे. Okay. Again we'll go by 2 definitions. Check definition and properties. Definition and properties. Yeah, check this carefully. लक्ष द्या सगळ्यांनी. Definition is A bar dot B bar cross C bar, which is also written as box of A bar B bar C bar. Remember, which is also written as box of A bar B bar C bar. म्हणजे काय? तर A bar dot B bar cross C bar dot and cross both together, which is also written as box of A bar B bar C bar, is mathematically a determinant containing A1, A2, A3, B1, B2, B3, C1, C2, C3. Correct? So we have it like this. Okay? A1, A2, A3, B1, B2, B3, C1, C2, C3. Check next. Property number 1. Yes, property number 1 is, now check this one, property number 1. A bar dot B bar cross C bar is equal to A bar cross B bar dot C bar. Can you write a statement against this? मला सांगा या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट तुम्ही काय स्टेटमेंट लिहिणार आहे, तुम्ही सांगायचंय मला. येस, या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट तुम्ही काय स्टेटमेंट लिहिणार आहे सांगा मला. व्हॉट स्टेटमेंट यू विल राईट अगेन्स्ट दिस प्रॉपर्टी? या सांगा मला, व्हॉट स्टेटमेंट यू विल राईट अगेन्स्ट दिस प्रॉपर्टी?
Associative distributive, yes. It is not about only dot or only cross. It's all about dot and cross. So लक्षात घ्या, I can say dot and cross are interchangeable. I repeat, dot and cross are interchangeable. लक्षात घ्या, dot आणि cross काय आहेत? ऑडिबल नाहीये मी? ऑडिबल नाहीये? येस, एम आय ऑडिबल और नॉट? ऑडिबल नाव. ओके, मी परत सांगतो, डॉट अँड क्रॉस आर इंटरचेंजेबल. सो याच्या अगेन्स्ट तुम्ही काय लिहायचंय? तर डॉट अँड क्रॉस आर इंटरचेंजेबल. डॉट अँड क्रॉस आर इंटरचेंजेबल इथे लिहायचं तुम्हाला याच्या अगेन्स्ट. नेहमी लक्षात ठेवा, डॉट आणि क्रॉस तुम्ही इंटरचेंज करू शकता, दोघांचाही अर्थ एकच आहे, पण ब्रॅकेट नेहमी क्रॉसला. पण ब्रॅकेट नेहमी कोणाला घालायचंय? क्रॉसला घालायचंय. येस, पुढे बघा आता सगळ्यांनी. नंबर टू इज, check this carefully. Number 2 is box of A bar B bar. Box of, check करा नीट, A bar B bar. Box of A bar C bar, correct, is equal to 0. तुम्ही सांगायचे मला हे काय आहे? तुम्ही सांगा मला हे काय आहे? येस, टेल मी व्हॉट्स दिस. तुम्ही सांगा मला व्हॉट इज दिस प्रॉपर्टी. सांगा मला ही काय प्रॉपर्टी आहे? येस, सांगा पटकन. व्हॉट्स द प्रॉपर्टी? ए बार बी बार. ए बार 12वीत झालेलं आहे. ए बार बी बार. ए बार सी बार इज इक्वल टू 0. विच प्रॉपर्टी इज दिस? पहा मी सांगतोय ते. इफ एनी टू व्हेक्टर्स आर सेम इन एसटीपी, if any two vectors are same in STP, value of STP is 0. ही STP ची सुद्धा प्रॉपर्टी नाहीये, ही डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे. का? कारण STP म्हणजेच डिटर्मिनंट. आणि तुम्हाला डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आठवते का? इफ एनी टू रोज or any two columns are same in determinant, value of determinant is 0. आठवतंय का? इफ एनी टू रोज or any two columns are same in determinant, value of determinant is 0. आठवतंय का नाही? आठवलं का मी काय म्हणतोय? सगळ्यांना आठवलं का मी काय म्हणतोय? इफ एनी टू रोज और एनी टू कॉलम्स आर सेम इन एसटीपी, दॅट मीन्स डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ एसटीपी इज व्हॉट? 0. म्हणून दोन वेक्टर्स सेम असतील तर एसटीपी ची व्हॅल्यू काय आहे? 0. कारण दोन वेक्टर्स सेम म्हणजे दोन रोज सेम किंवा दोन कॉलम्स सेम. जर दोन रोज किंवा दोन कॉलम्स डिटर्मिनंटचे सेम असतील तर व्हॅल्यू 0 असणार आहे. तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे, इफ एनी टू वेक्टर्स आर सेम इन एसटीपी, व्हॅल्यू ऑफ एसटीपी इज 0. चेक. नंबर 3 काय लिहितोय मी नीट बघा. ए बार बी बार सी बार इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार ए बार सी बार इज इक्वल टू मायनस ऑफ ए बार सी बार बी बार. करेक्ट. आता यात तुम्ही मला सांगा काय प्रॉपर्टी आहे? सांगा. ही सुद्धा डिटर्मिनंटचीच प्रॉपर्टी आहे. तुम्ही सांगायचं मला ही काय प्रॉपर्टी आहे? येस, आठवा आणि सांगा मला काय प्रॉपर्टी आहे. टेल मी क्विकली. सांगा काय प्रॉपर्टी आहे ही? ए बार बी बार सी बार इज नाउ बी ए सी इज नाउ ए सी बी. व्हॉट्स द प्रॉपर्टी यू फाइंड हियर? काय दिसतंय तुम्हाला या प्रॉपर्टी मध्ये? येस, if the position, correct Atharva, if the position of correct Sanjay Katkar, that's correct. If the position of any two vectors is changed, then the sign gets changed. That's correct. जर कुठल्याही दोन वेक्टर्सची पोझिशन AB चं BA झालं बघा, BC चं CB झालं बघा. If any two vectors, position of any two vectors interchanged, value changes in sign. हा डिटर्मिनंटच प्रॉपर्टी आहे. If any two rows or any two columns are interchanged, value of determinant changes in sign only. Correct? So this is what it. फोर्थ वन. आता मात्र तुम्ही सांगायचं ए बार बी बार सी बार. आता मी याच्याबद्दल काही बोलणार नाही. बी बार सी बार ए बार
इज इक्वल टू सी बार ए बार बी बार. तुम्ही सांगा मला याच्या अगेन्स्ट तुम्ही काय लिहिणार? व्हॉट यू विल राईट अगेन्स्ट दिस प्रॉपर्टी? येस, व्हॉट यू विल राईट अगेन्स्ट दिस प्रॉपर्टी? सांगा काय लिहिणार तुम्ही या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट? टेल मी. मीन्स व्हॉट? काय दिसतंय तुम्हाला? एबीसी बीसी ए झालं, बीसी ए सी ए बी झालं. मी असं म्हणू शकतो का रे, इफ ऑल वेक्टर्स आर चेंज्ड ऍट अ टाइम, that means if all rows or all columns interchanged, आठवतंय का बघा, if all rows or all columns interchanged, value of determinant does not change. जर तुम्ही सगळे रोज किंवा सगळे कॉलम्स चेंज केले, म्हणजे सगळी वेक्टर्स एका वेळी चेंज केली, तर व्हॅल्यू डिटर्मिनंटची चेंज होत नाही. याला म्हणतात सायक्लिक परम्युटेशन. याला म्हणतात सायक्लिक परम्युटेशन. लक्षात राहील सगळ्यांच्या? येस. आता पुढचं बघा, शेवटचं प्रोडक्ट, दॅट इज व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. आणि हे सगळ्यात नवीन आहे. हे प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत केलेलं नाही. हे प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत केलेलं नाही, नवीन प्रोडक्ट आहे. पहा फक्त सगळ्यांनी. सो व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, आणि हे मॅक्झिमम ठिकाणी लागणार आहे. व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, करेक्ट. आणि याला आपण व्हीटीपी असं सुद्धा म्हणणार आहे. व्हीटीपी असं सुद्धा म्हणणार, व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. काय आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. नाव लक्षात ठेवायला इझी व्हावं म्हणून मी एक फॉर्म्युलेट करून देतो. टेक्स्टबुक पेक्षा असं लक्षात ठेवा. 1 बार क्रॉस 2 बार क्रॉस 3 बार, 2 आणि 3 ब्रॅकेट मध्ये नीट पहा, इज इक्वल टू 1 बार डॉट 3 बार इंटू 2 बार मायनस 1 बार डॉट 2 बार इंटू 3 बार. दिस इज व्हॉट द फॉर्म्युला इज. हाच फॉर्म्युला आहे. 1 क्रॉस 2 क्रॉस 3 is 1 bar dot 3 bar into 2 bar minus 1 bar dot 2 bar into 3 bar. सो लक्षात काय ठेवाल तुम्ही? डायरेक्ट असं म्हणू का मी, 1 क्रॉस 2 क्रॉस 3 is 1 3 2 minus 1 2 3. मी परत सांगतो, 1 क्रॉस 2 क्रॉस 3 is 1 3 2 minus 1 2 3. बरोबर आहे का नाही? 1 क्रॉस 2 क्रॉस 3 is 1 3 2 minus 1 2 3. डॉट फक्त लक्षात ठेवा. ओके, इझी टू रिमेंबर. याला लेटेस्ट वापरू नका. ए क्रॉस बी क्रॉस सी म्हटलं की ए डॉट सी मायनस ए डॉट सी इंटू बी मायनस ए डॉट बी इंटू सी. लक्षात ठेवायला अवघड आहे. हे लक्षात ठेवायला इझी आहे. 1 क्रॉस 2 क्रॉस 3 इज 1 3 2 मायनस 1 2 3. डॉट पहिल्या दोघांमध्ये. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट सुद्धा? सगळ्यांच्या व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट सुद्धा लक्षात आलंय का? येस, व्हेरी गुड. हा पटकन लिहून टाका. लिहून झालं की सांगा मला, देन विल गो फॉर व्हेक्टर डिफरन्सिएशन. म्हणजे याचा ऍक्च्युअल लेसन इथे सुरू होईल.
येस, होप सगळ्यांचं झालं असेल. Yes, let us move to now next, and we will start actual vector differentiation. And now I will start actual vector differentiation. Yes. Vector differentiation now. फक्त लक्ष द्या. This is the entire new part, and I will have to start with something basic from mechanics. I will have to start with something basic from mechanics. Mechanics पासून मी सुरू करणार आहे. पहा कसं करायचंय, लक्ष द्या सगळ्यांनी आता. So the first part is, check this, R bar. R bar is x I cap plus y j cap plus z k cap. तुम्ही सांगा मला याला आपण काय म्हणतो. तुम्ही सांगा मला याला आपण काय म्हणतो. What we do call this as? याला काय म्हणतो आपण. सांगा पटकन. हे मेकॅनिझम झालंय. आठवतंय का रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन मध्ये हाच पहिला पॉइंट आहे. सांगा पटकन. कर्व्हिलिनियर मोशन मध्ये हाच पहिला पॉइंट आहे. सांगा पटकन. आठवतंय का नाही. पहा आठवतंय का. मेकॅनिक्स. इट्स पोझिशन वेक्टर. लक्षात घ्या, हे आहे पोझिशन वेक्टर. करेक्ट. याला म्हणतात पोझिशन वेक्टर. वाय? इट रिप्रेझेंट्स कोऑर्डिनेट्स एक्स वाय अँड झेड. सो दिस इज व्हॉट पोझिशन वेक्टर. हे पोझिशन वेक्टर आहे. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू dx बाय dt I cap प्लस dy बाय dt j cap प्लस dz बाय dt k cap. मला सांगा याला आपण काय म्हणणार. तुम्ही सांगायचं आता. याला पोझिशन म्हटलं तर त्याच्या डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणणार. वेलॉसिटी. दॅट्स करेक्ट. सो द डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड एज वेलॉसिटी व्ही बार. सो याला आपण म्हणणार आहे वेलॉसिटी वेक्टर. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणणार आहे. वेलॉसिटी वेक्टर. करेक्ट. पुढे बघा आता. आय विल गो फॉर डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह डीव्ही बार बाय dt. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे याचा डबल, म्हणजे याचा डबल डी स्क्वेअर्ड एक्स बाय dt स्क्वेअर्ड I cap प्लस डी स्क्वेअर्ड y बाय dt स्क्वेअर्ड j cap प्लस डी स्क्वेअर z बाय dt स्क्वेअर्ड k cap. करेक्ट. अँड नाउ दिस इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन वेक्टर अँड दिस इज डिनोटेड बाय व्हॉट. ए बार. मला सांगा मी जर परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल. मी जर परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल. व्हॉट क्वांटिटी यू विल गेट. मी समजा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय क्वांटिटी तुम्हाला मिळेल. सांगा. याचा परत घेतला तर जर्क. दॅट्स करेक्ट रश्मी. दॅट्स करेक्ट. आठवतंय का नाही. मी शिकवलंय मेकॅनिक्स मध्ये. करेक्ट ना. येस. जर्क. दॅट इज जर्क. करेक्ट. दिस वॉज इन कर्व्हिलिनियर मोशन. पहा रेक्टी आणि कर्व्ही मध्ये सगळा पार्ट होता. येस. आता स्टँडर्ड रिझल्ट बघा, फार महत्वाचे आहेत. नाउ आय वॉन्ट सम स्टँडर्ड रिझल्ट ऑफ डिफरन्सिएशन. फक्त लक्ष द्या. स्टँडर्ड रिझल्ट ऑफ डिफरन्सिएशन. ओके. नंबर 1 पहा. नंबर 1 काय आहे. नंबर 1 इज डी बाय dt ऑफ, चेक दिस, u बार प्लस v बार. मी असं लिहिणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u बार प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v बार. वाय? इट्स ऍडिशन. जर सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन घेऊ आपण. करेक्ट. सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन घेऊ. करेक्ट. पुढे बघा. नंबर 2 डी बाय dt ऑफ u बार इन टू, चेक दिस, फाय. म्हणजे काय. तर एक वेक्टर आहे आणि एक फंक्शन आहे. त्याने काही फरक पडत नाही. UV रूल अप्लाय करावाच लागेल. काय आहे. u बार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय
प्लस फाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बार. करेक्ट, युव्ही रूल वापरला मी इथे. फार महत्वाचं आहे, मी काय सांगतोय नीट ऐका. नंबर 3, आता नीट बघा, डी बाय डी टी ऑफ यू बार डॉट व्ही बार. डी बाय डी टी ऑफ यू बार डॉट व्ही बार म्हणजे काय, युव्ही रूल अप्लाय करायचा आहे. कसा करायचा आहे बघा, यू बार डॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बार प्लस व्ही बार डॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बार. मी असं करू शकतो का रे, इथे आधी यू मग व्ही, मग मी व्ही आधी लिहिला आणि मग यू लिहिला, असं मी एक्सचेंज करू शकतो का वेक्टर्स? कॅन आय एक्सचेंज वेक्टर्स लाईक दिस, यू आधी मग व्ही, व्ही आधी मग यू? कॅन आय एक्सचेंज वेक्टर्स लाईक दिस? सांगा मला, अशी वेक्टर्स मी एक्सचेंज करू शकतो का? टेल मी. अशी वेक्टर्स मी एक्सचेंज करू शकतो का? टेल मी क्विकली whether I can exchange vectors like this or not. If I can exchange, justify. सांगा, मी अशी वेक्टर्स कशी काय एक्सचेंज करू शकतो? रिझन काय मी एक्सचेंज करण्याचं? यू आधी मग व्ही, मग व्ही आधी मग यू. सांगा रिझन काय? रिझन इज डॉट प्रोडक्ट. येस, रिझन इज डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असतं. डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे. यू आधी व्ही नंतर, व्ही आधी यू नंतर, डझंट मॅटर, कारण ते डॉट आहे ते कम्युटेटिव्ह आहे. बरोबर. पुढचं बघा आता, नंबर 4, फार महत्वाचं, डी बाय डी टी ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. पहा मी काय लिहितोय, डी यू बार बाय डी टी क्रॉस व्ही बार प्लस यू बार क्रॉस डी व्ही बार बाय डी टी. ही प्रॉपर्टी फारच महत्वाची आहे, फारच महत्वाची. का असं म्हणतोय, तर याच्यात कम्युटेटिव्हिटी ऍप्लिकेबलच नाही. बघा, कम्युटेटिव्हिटी ऍप्लिकेबलच नाही. हाऊ इट इज नॉट ऍप्लिकेबल? चेक दिस. यू आधी व्ही नंतर, यू आधी व्ही नंतर. मी यू आणि व्हीच्या पोझिशन चेंज नाही केल्या. मी काय चेंज केलं, तर आधी डेरिव्हेटिव्ह यूचा घेतला मग व्हीचा घेतला, पण यू आणि व्ही चेंज नाही केलं. आधी यू मग व्ही, आधी यू मग व्ही. का? कारण मी जर पोझिशन चेंज केल्या तर क्रॉसला साईन बदलतं, तर क्रॉसला साईन बदलतं, म्हणून मी चेंज केल्या नाहीत. ओके, फार महत्वाचं आहे. इथे मी म्हणून एक नोट लिहून ठेवतो. ही नोट तुम्हाला लक्षात ठेवायची, ऑर्डर इज इम्पॉर्टंट. ऑर्डर इज इम्पॉर्टंट. व्हॉट यू मीन बाय ऑर्डर इज इम्पॉर्टंट? तर यू आणि व्ही ची ऑर्डर तुम्ही चेंज करू शकत नाही. पुढे बघा, नंबर 5. नंबर 5 इज डी बाय डी टी ऑफ यू बार डॉट व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. म्हणजेच मी याला असलं का रे, डी बाय डी टी ऑफ बॉक्स ऑफ यू बार व्ही बार डब्ल्यू बार. म्हणजेच काय, तर डॉट आणि क्रॉस एकत्र म्हणजे एसटीपी, बॉक्स प्रोडक्ट. म्हणजे काय लिहिलं, बॉक्स मध्ये लिहिलं. बघा, नाउ कॅन आय गो फॉर इट लाईक दिस? पहा, 3 आन्सर्स येतील नेहमी. नेहमी लक्षात ठेवायचं, याची आन्सर्स 3 येतात. विल गेट 3 आन्सर्स हिअर. ओके, हाऊ? चेक दिस. आय एम गोइंग टू गेट 3 आन्सर्स हिअर. हाऊ यू विल चेक दिस वन? फक्त लक्ष द्या, कशी 3 आन्सर्स मिळणार आहेत तुम्हाला. येस, सुरुवातीला यू चा डेरिव्हेटिव्ह घ्या, व्ही आणि डब्ल्यू तसंच ठेवा. मग यू आणि डब्ल्यू तसंच ठेवा, व्ही चा डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण बॉक्स आहे ना. मग यू आणि व्ही तसंच ठेवा आणि डब्ल्यू चा डेरिव्हेटिव्ह घ्या. फिनिश्ड. दॅट्स द आन्सर. एवढंच आन्सर आहे. कळतंय सगळ्यांना? पुढे बघा, नंबर 6 अँड लास्ट फॉर्म्युला, डी बाय डी टी ऑफ यू बार क्रॉस व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार. हे वेक्टर ट्रिपल आहे, 1 क्रॉस 2 क्रॉस 3. सेम प्रोसेस. यू चा डेरिव्हेटिव्ह घ्या, व्ही आणि डब्ल्यू तसंच ठेवा. यू आणि डब्ल्यू तसंच ठेवा, पोझिशन चेंज न करता. व्ही चा डेरिव्हेटिव्ह घ्या, प्लस यू आणि व्ही तसंच ठेवा आणि डब्ल्यू चा डेरिव्हेटिव्ह घ्या. सगळ्यांना हे कळलं का? सगळ्यांना हे कळलं का? येस, शेवटची प्रॉपर्टी सुद्धा महत्वाची आहे. सगळ्यांना कळलं का? हे महत्वाचं आहे. ऑर्डर चेंज होणार नाही, ऑर्डर चेंज होणार नाही. येस, करून टाका लगेच. लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा, सो दॅट विल मूव्ह टू नेक्स्ट पार्ट.
हा, लिहून झालं की सांगा मला. या झालंय सगळ्यांचं. येस, मी तुम्हाला एक ऍड ऑन पॉइंट सांगतो आता. आय विल शो यू वन ऍड ऑन पॉइंट. येस, चेक दिस ऍड ऑन पॉइंट. हा शेवटचा पॉइंट बघा यातला. दॅट विल कन्क्लूड द थेरी. अँगल बिटवीन टँजंट्स और वेलॉसिटीज. तुम्हाला माहिती असेल तर वेलॉसिटी म्हणजेच टँजंट असते. कसं काय, तर तुम्ही कुठलाही एक रॅन्डम कर्व घेतला असेल तर कर्वला तुम्ही नेहमी काय करता, टँजंट करता. आणि कर्वला जी टँजंट करता ती इन्स्टंटेनियस वेलॉसिटी असते. आठवतंय का तुम्हाला, कर्वला ज्या तुम्ही टँजंट करताना या सगळ्या काय असतात, इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज असतात. म्हणून टँजंटला काय म्हणतो आपण, वेलॉसिटीज. मग अँगल बिटवीन वेलॉसिटीज कसा करायचा, तर फॉर्म्युला ऑफ डॉट प्रोडक्ट वापरायचं. कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए इंटू बी. कळलं का सगळ्यांना? हाऊ टू फाइंड वेलॉसिटी. अँगल बिटवीन टू टँजंट्स म्हणजेच अँगल बिटवीन वेलॉसिटीज is obtained by taking dot product of those two velocity vectors upon their magnitude. हा फॉर्म्युला काय, cos theta is a bar dot b bar upon ab. That is the last point of theory of vector differentiation. सगळ्यांना आजची थिअरी कळली का? सगळ्यांना आजची थिअरी कळली आहे का? हा लिहून घ्या. मग तुम्हाला मी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. येस, सो इथे आपली कंप्लीट वेक्टर डिफरन्शिएशनची थिअरी संपली. मी आता काय महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, तर तुमची बुक्स आता सेंटर पर्यंत पोहोचलेली आहेत प्रिंट होऊन. टुमॉरो आफ्टरनून म्हणजे दुपारी 12 नंतर उद्या तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह सेंटरला जाऊन बुक्स कलेक्ट करू शकता. उद्या दुपारी 12 नंतर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह सेंटरला जाऊन बुक्स कलेक्ट करू शकता. ओके, 12 नंतर जा रिस्पेक्टिव्ह सेंटरला आणि बुक्स कलेक्ट करा. ओके, येस. बुक 1 आणि बुक 2 दोन्ही बुक कलेक्ट करायचे. बुक 1 मध्ये युनिट 1, 2 आहे आणि बुक 2 मध्ये युनिट 3, 4, 5, 6 आहे. ओके, सो आठवणीने सगळ्यांनी बुक 1 आणि बुक 2 सगळ्यांना देऊन टाका. सगळ्यांनी कलेक्ट करायचे. उद्या दुपारी 12 नंतर जा आणि कलेक्ट करा.
ओके, दिस इज नंबर 1. हा नंबर 2, मी या लाईव्ह लेक्चर सोबत पॅरलली व्हिडिओ लेक्चर्स टाकणार आहे, पण जी लेक्चर्स युनिट नंबर 3 ची असणार आहेत. युनिट नंबर 3 ची असणार आहेत. युनिट नंबर 3 मध्ये काय काय येतं, तर काही ब्रँचेससाठी न्यूमेरिकल मेथड्स आहे आणि काही ब्रँचेससाठी लॅपलेस ट्रान्सफॉर्म आहे. सो मी ती पॅरलली घेईन आणि त्याचा व्हिडिओ टाकत जाईन. युनिट नंबर 3 मी व्हिडिओ लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये सुरू करतोय. युनिट नंबर 3 डिफिकल्ट नाही, इझी आहे. हे मात्र डिफिकल्ट आहे. ओके, आणि तुम्हाला 1 नोव्हेंबरची काही नोटीस तुमच्यासाठी ऍप्लिकेबल आहे का? 1 नोव्हेंबरची नोटीस तुमच्यासाठी काही ऍप्लिकेबल आहे का? हॅव यू गॉट वन मोर नोटीस ऑफ 1 नोव्हेंबर? तुम्हाला काही त्यातलं ऍप्लिकेबल आहे? ओनली फॉर एफई. ओके ओके, नॉट येट कन्फर्म. कारण ते एफईचं सेमिस्टर 1 नोव्हेंबर ते 8 मार्च झालंय आणि प्रोबॅबली तुम्हाला स्वतः तसं लागू होईल असं म्हणतात, पण एफईचं आणि तुमचं लागू होणार आहे की नाही मला पक्क माहित नाहीये. येस, तुम्हाला कळलं तर मला सांगा. येस, पण उद्या सगळ्यांनी बुक्स कलेक्ट केलेली चालतील. ओके, उद्यापासून सगळ्यांनी बुक्स कलेक्ट केलेली चालतील. तुमच्या रिस्पेक्टिव्ह सेंटरला संध्याकाळी 6:30 पर्यंतच, 12 पासून 6:30 पर्यंत जाऊन कलेक्ट करा. ओके, येस. सो होप आज सगळ्यांचा पार्ट कळला असेल. थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट ऑल. ज्यांनी हे ऍप डाउनलोड केलेले त्यांना डाउनलोड करायला सांगा. दिस इज आवर एक्सक्लुझिव्ह इंजिनिअरिंग ऍप. ते जुनं ऍप फक्त आता 11-12 साठी ठेवलंय आपण. या, थँक्यू व्हेरी मच.